तर आपण गावाकडे आलेलो आहे आणि आता आपल्या गावाकडच्या झाडाची मस्त फ्रेश सीताफळ काढलेली आहे. बघू शकताय गाव कसं आहे. तर ह्याला आम्ही पांद म्हणायचो पहिला आणि पांदीत हा आहे आमचा वडा. पाऊस जरा कमी असल्यामुळे वड्याला पाणी कमी आहे, त्यामुळे आपण गाडी वड्यात घालू शकतो. इकडं आमची जुनी घर होती पूर्ण. काय रे ए वरून काय चढू नको, आमचा भाऊ काही शहाणा नाही व्हावा. दाखवतो तुम्हाला ही आमची जुनी घर कशी होती दाखवतो. या वड्यातनं वरती आल्यावर छोटंसं डोंगरासारखं होतं आणि इकडं विहीर आहे. तर आपण बघूया विहीर पण कशी आहे. रस्ता बघा कसा आहे गावाकडचा. हे मी पण जरा शहरात राहून जरा हे झालंय, मला आपल्याला काही जमत नाही चालत गेलायचं. हे आमचं जुनं घर होतं आधी ते पडलेलं आहे. बघू शकता हे बाथरूम आहे. विहीर आहे. हे रुद्र चला तिकडं. हा गोठा होता आधी इथं. चप्पल घातलं नाहीस पिल्या. सगळ्याचा व्हिडिओ घेत जाम आलो. होय इथं आमच्या काकांचं घर होतं हे. तसं पोरं शिकली तसंच प्रत्येकाने आपापली घरं नंतर चांगली रानात बांधली. पण ही जुन्या काळातली आमची घरं होती. पूर्ण बघू शकता बांधकाम त्यावेळेचं कसं होतं. पूर्ण दगडी बांधकाम आहे बघा. पूर्ण दगडी बांधकामाचं घर होतं. तारीख लिहिल्या का रे इकडे कुठं दरवाजावर. तर आता इथं घराजवळ ऊस लावलेला आहे. इथं पलीकडं द्राक्षाची बाग आहे आणि इथं ही सामायिक झाडं आहेत आमची, नारळाची, आंब्याची आणि ही शिंद्याची झाडं आहेत. जे तुम्ही खजूर म्हणताय की नाही ती वाली झाडं आहेत. ही जी सगळी झाडं आहेत ही काय आम्ही लावलेली नाही आहेत ना, आमच्या काकानं लावल्यात. ही आमच्या आज्या पंजापासूनची झाडं आहेत सगळी. त्याची झाडाची फळं ही आमच्या जनरेशनपर्यंत आम्ही सामायिक वाटून खातोय. ही अशी नारळाची झाडं कोकणात पण नसते रे. कोकणात जरा कमी अंतर असते नारळाच्या झाडात. हे बघा किती उंचपर्यंत आहे नारळाचं झाड. सगळी काकांची मुलं विलं बाहेर शिकायला आहेत. पण आमच्या एक काकांचा मुलगा त्याला रानाची लई आवड आहे. तो कधी बाहेर आलेला नाही. त्याला आपलं रान प्रिय आहे. काय सुनील राव हा जरा इकडे बघा. तरी आमचे सुनील राव आहेत. ठीक आहे. हे इथंच असतात आणि सगळ्या रानाचं आणि शेतीचं देखभाल कोण करत असतील तरी आमच्या काकांचा मुलगा आहे. तर हे करतात आता इथं आपण आता झाडाझुडपातनं जे आलोय ते काय नसून इथं विहीर आहे. मी तुम्हाला दाखवतो विहीर कुठं आहे ते. हा इथं पाईप आहे आणि हे तुम्ही बघू शकता ही विहीर. ही आता एवढी जी असं झाडाझुडपानं हे झालेली आहे ही अशी नव्हती. ही पहिला एकदम स्वच्छ आणि क्लीन होती. हे पाणी अजून सुद्धा आम्ही प्यायला वापरतोय. आणि इथं जे सुट्टीवरनं येत होतो आम्ही, सुट्टीवरनं आल्यावर जी पोहायची मजा असायची 3-3, 4-4 तास विहिरीतनं आम्ही काय बाहेर यायचो नाही. काय विचारा तुम्ही पोहलाय की नाही इकडे. मी पण पोहाय शिकलो या एरियात. हा आम्ही सगळेजण ह्याच विहिरीत शिकलोय पोहायला. बारकी बारकी पिल्लं असताना आम्हाला आमची आई बाप वरनं खाली टाकायचे. टोनी जरा ताज्या करूया. आपण हे खालच्या रानात आलोय जिथं हत्ती घास लावलाय. हे हत्ती घास म्हणजे काय असेल तुम्ही विचारू नका मला. हे जनावरांसाठी खायला वापरलं जाते. जनावरांचं खाद्य आहे. जसं कवळा आपण भरडा बिरडा वापरतोय दुकानात विकत घेऊन. तर गावाकडे काय आम्हाला विकत घ्यायला लागत नाही. तर हे हत्ती घास कापून आपण घालतोय. ए रुद्र कुठं गवतात फिरायलायस तू. ही आत्ताची नवीन जनरेशन, ही जनजी जनरेशन आहे आत्ताची. सावकाश रे. इकडे खाली वडा आहे. ही वडाच्या जवळच राहणे.
नारळाचं झाड किती उंच आहे जे मगाशी दाखवलं होतं ते. हो हा अर्णव तू राहणार तिथंच का नाही कधी? हा किती वेळा येतोस? का सुट्टी असल्यावर? 2 वेळा काय जेवायला येतोस होय इकडं? हा तू कधी आला? तू पहिल्यांदा आलास इकडं? हा पहिल्यांदा आलायस? कसं वाटलं मग रानात येऊन? हा आपल्या मिरजेपेक्षा भारी आहे की नाही? हा पाणी आहे, रान आहे खेळायला, सगळं पण असते काय सगळं असते. आणि नारळाचं झाड आणि पण असते. मग नारळ खातोस काय तू? पाडते तर काकाला सांग की 1-2 नारळ पाडून दे म्हणून. नारळाचं पाडून दे. नारळाचं काय? पाडून दे. नारळाचं पाणी पिणार आहे म्हणून सांग. मी नारळाचं पाणी पिणार. फ्रेशवालं. फ्रेशवालं. घे लवकर पाडून.